refraction, interference. Polarization of light is one of the phenomenon of light in which the light is vibrating. Light is confined to vibrate in the single plane. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की वेगवेगळे फिनॉमिना आहेत. आज एक नवीन फिनॉमिना आपण बघतो की ज्याचं नाव आहे पोलरायझेशन ऑफ लाईट. तर खूप इंटरेस्टिंग फिनॉमिना आहे. तुम्हाला जर कॉमनली एक आपण प्रश्न विचारला की हाऊ टू डिस्टिंग्विश बिटवीन द साऊंड वेव्ह अँड लाईट वेव्ह, तर आपल्याला या फिनॉमिनाचं महत्व लक्षात येतं की जे वेव्ह पोलरायझड होतात त्या वेव्हजना आपण लाईट वेव्ह म्हणतो आणि जे वेव्ह पोलरायझड होत नाहीत त्या वेव्हजना आपण साऊंड वेव्ह म्हणतो. सो पोलरायझेशन ऑफ लाईट इज द युनिक फिनॉमिना विच कॅन डिस्टिंग्विश बिटवीन द लाईट वेव्स अँड द साऊंड वेव्स. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे की क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यांनी विचारलेत की विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिना प्रूव्स द लाईट इज ए ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि त्यांनी पर्याय दिलेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन. तर हा पोलरायझेशन हा एक असा फिनॉमिना आहे की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की इट डिस्टिंग्विश बिटवीन द साऊंड वेव्ह अँड लाईट वेव्ह, आणि दुसरं इट प्रूव्स द लाईट इज द ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे लाईट हे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे हे प्रूव्ह करण्यासाठीचा पण हा फिनॉमिना आहे. तर या दोन गोष्टी आपण महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. सो टुडे वी वॉन्ट टू डिस्कस द डिफरंट कन्सेप्ट रिलेटेड टू द पोलरायझेशन ऑफ लाईट. तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, आपण एक एक गोष्ट आपण सॉल्व्ह करत बघत जायचं आहे. तर पहिल्यांदा अगदी फर्स्ट ऑफ ऑल हाऊ यू कॅन डिस्टिंग्विश बिटवीन द ऑर्डिनरी लाईट अँड पोलरायझड लाईट हा महत्वाचा मुद्दा आहे. तर म्हणून आपण पहिला पॉइंट घेऊया की व्हॉट इज द पोलरायझेशन. सो सिंपली पोलरायझेशन इज द फिनॉमिनॉन ऑफ लाईट. व्हॉट इज द पोलरायझेशन? Polarization is the phenomenon of light in which the light is restricted to vibrate in the single plane. आता हा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे की तुम्ही म्हणाल की कसं काय त्याला रिस्ट्रिक्ट करायचं एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट करायला, मग काय फरक असतो किंवा काय होतं की ऑर्डिनरी लाईट आपण घेतलं तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघायच्या आहेत. तर त्याच्या अगोदर मी फक्त एक गोष्ट इथे सांगतो की पोलरायझेशन इज the phenomenon of light in which the light is restricted to vibrate in the single plane. पुढे तुम्हाला ते क्लिअर होईल. आता त्याच्यानंतरचा भाग आहे की दिस इज द ऑर्डिनरी लाईट. आणखीन हे लाईट दाखवण्यासाठी आपण काय करू की अशा पद्धतीनं हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते दोन्ही बाजूला आपण दाखवायचे आहेत, परपेंडिक्युलर ॲज वेल ॲज पॅरलल. हा जो डॉट इथं मी दाखवतोय तो डॉट आहे परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स, आणि हा जो व्हायब्रेटिंग लाईन आहे तो व्हर्टिकल अँड दिस इज द हॉरिझॉन्टल. तर हा डॉट आणि एरो असं आपण म्हणू, दिस इज द डॉट अँड दिस इज द एरो. हे दोन्ही जर एकाच ठिकाणी आले तर याला आम्ही म्हणतो की दिस इज द अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट means this one is the ordinary light just like the source S. कारण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की 1893 ला नेचर सांगताना मॅक्सवेलने सांगितलं की लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड हे एक्स आणि वाय डायरेक्शनला असतात, आणखीन एक झेड डायरेक्शनला, कारण एका दिशेला इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केला, एका दिशेला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केला, आणि मग झेड दिशेने एक सिग्नल तयार झाला, त्याला आपण लाईट असं म्हणतो. अँड धिस लाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बोथ द फील्ड्स ई अँड बी. पण आपण इथं फक्त इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर घ्यायचा आहे, कारण मॅक्सिमम ऑप्टिकल प्रॉपर्टीज डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर. सो हिअर वी कॅन शो ओनली द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ई, म्हणजे इन्स्टेड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड व्हेक्टर. म्हणजे बऱ्याच पुस्तकामध्ये पण याचा उल्लेख आहे की आपण most property of light depends upon the electric field, not on the magnetic field. Therefore you can show the electric field vector for the light. तर ही कन्सेप्ट आता आपल्याला क्लिअर झाली की हे जे एरोज आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर आहेत, आणि डॉट आणि एरो दोन्ही असतील म्हणजे हाच ऑर्डिनरी लाईट आपण या पद्धतीने दाखवतो. हे सगळे व्हायब्रेशन्स न दाखवता आपण एक व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर ई आणि डॉट म्हणजे पॅरलल आणि परपेंडिक्युलर अशा पद्धतीचं फक्त इथं आपण व्हायब्रेशन्स दाखवतो, आणि याला आपण अनपोलराइज्ड लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट असं म्हणतो. आता याच्यानंतरचा भाग येतो तो पोलराइज्ड लाईट किंवा त्यालाच प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हणतात. तर तो कसा दाखवायचा, तर तो दाखवत असताना एक तर तुम्ही अशा पद्धतीनं एरोज दाखवा फक्त, दिस इज कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट, किंवा फक्त तुम्ही असे डॉटेड लाईन्स दाखवू शकता. हे दोन्ही पण डायग्राम्स हे प्लेन पोलराइज्ड लाईटचे डायग्राम्स आहेत.
मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक झाला की याच्यातले एक व्हायब्रेशन्स आपण स्किप केलं आणि लाईटला एकच व्हायब्रेशन मध्ये, एक तर व्हर्टिकल परपेंडिक्युलर व्हायब्रेशन मध्ये किंवा अलॉंग व्हायब्रेशन मध्ये त्याला व्हायब्रेट करण्यासाठी आपण रिस्ट्रिक्ट केलं आणि मग याला आपण नाव दिलं प्लेन पोलराइज्ड लाईट. आता हे कसं शक्य आहे? तर अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन आहे, पोलरायझेशन बाय रिफ्रॅक्शन आहे किंवा पोलरायझेशन बाय डबल रिफ्रॅक्शन आहे. म्हणजे निकोल प्रिझम मधनं तुम्ही लाईट पास केला की अशा पद्धतीचे बाकीचे व्हायब्रेशन स्किप होतात आणि फक्त ओनली परपेंडिक्युलर व्हायब्रेशन्स त्याच्यामधनं बाहेर पडतात आणि त्याला आपण म्हणतो प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि त्या फिनॉमिनाला म्हणतो की व्हेन द ऑर्डिनरी लाईट इज पास्ड थ्रू द निकोल प्रिझम and only the plane polarized light scattered then or refract, then the output light is called plane polarized and this phenomenon is called the polarization of light. तर आज आपण पहिल्या याच्यामध्ये क्लिअर केलं की what is the polarization of light, what is the difference between unpolarized light and plane polarized light. आणि याच्यानंतर मग आपण सेकंड पॉइंट कडे जायचं आहे. The second point is state and prove. This question is important question, PIMP. State and prove. State and prove Brewster's law. Brewster's law. State and prove Brewster's law. So first of all, how to state the Brewster's law? So within this statement, according to the mathematical equation mu equal to tan ip, you can state the Brewster's law. So tangent of the polarizing angle is equal to the refractive index mu. Tangent of the polarizing angle is equal to refractive index mu. Consider the surface xy. This is partially reflection and refracted surface. Incident the ordinary light, incident the unpolarized light, sorry, that is also called the ordinary light on the surface xy. This is unpolarized light. Incident unpolarized light PO on the partially reflected and refracted surface xy. So part of light is reflected and part of light is refracted. So first of all, the part of light is reflected and this is represented by OQ, and the part of light is refracted and this light is represented by OR. The refracted light is plane polarized. The refracted light is plane polarized and the reflected light is partially polarized. Again consider the normal ON. So first of all, we want to define what is the meaning of this polarizing angle and what is the difference between the incident angle and the polarizing angle. So suppose this PO ordinary light is incident on the surface XY, the part of light OQ is reflected, the part of light OR is refracted. The angle made by this PO with the normal is called the incident angle, not the polarizing angle, incident angle. The angle made by this OQ with the normal is called the angle of reflection, R dash, and angle made by this OR with the normal is called the angle of refraction. So I is the angle of incidence, R dash is the angle of reflection, R is the angle of refraction. So the concept is when this light OP is incident and this angle of incidence is changing, then the angle of reflection is also changes, or
we can say that the angle of incidence at which this reflected light is completely polarized, that angle of incidence is called polarizing angle. So what is the difference between angle of incidence and polarizing angle? Polarizing angle is the angle of incidence at which this reflected light is completely polarized. That angle of incidence is called the polarizing angle. So here IP is the polarizing angle, R dash is the angle of reflection, and R is the angle of refraction. So again, once again, make the statement of Brewster's law. How to state it? So tangent of the angle of polarization IP is equal to the refractive index, because this one is the media and it possesses the refractive index mu. This one is the air, this is the denser media, so refractive index mu is there. तर थोडंसं लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज आपण डिस्कस करतो. बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये बोर्डाला सुद्धा 3 मार्काला हा क्वेश्चन विचारलेत. क्वेश्चन असा आहे की स्टेट अँड प्रूव्ह द ब्रेवस्टर्स लॉ. तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की पहिल्यांदा तुम्ही कन्सिडर करायचं की ब्रेवस्टर्स लॉ मध्ये पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन आहे, नॉट द पोलरायझेशन ऑफ रिफ्रॅक्शन तर ऑर स्कॅटरिंग. इट इज द कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. तर ब्रेवस्टर्सने काय सांगितलं, तर ज्यावेळी लाईट ऑर्डिनरी लाईट दाखवताना आम्ही पीओ न दाखवलं, इथं डॉट पण यायला पाहिजेत आणि एरो पण पाहिजेत, कारण हा ऑर्डिनरी लाईट आहे. आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, मग पार्ट ऑफ लाईट रिफ्लेक्ट झाला त्याला आपण ओक्यू म्हणलं. तर हा रिफ्लेक्टेड लाईट काय कम्प्लिटली पोलरायझ्ड नाही आहे, मग आपण अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज केला आणि एक पर्टिक्युलर अँगलला हा जो ओक्यू आहे तो कम्प्लिटली पोलरायझ्ड आहे, म्हणून आम्ही हे डॉटेडनं दाखवलंय आणि त्याला आम्ही म्हटलं पोलरायझिंग अँगल. आणि मग ब्रेवस्टर्सनी सांगितलं स्टेटमेंट लिहिताना पहिल्यांदा मॅथमॅटिकल इक्वेशन लक्षात ठेवा की टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडिया म्यू. हे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा कन्सिडर करू की स्नेल्स लॉ म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघा की फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे, तो आपण ॲज्युम करतो, कारण हे थोडंसं अशा पद्धतीने पण तुम्हाला दाखवता येईल की दिस इज द 90 डिग्री. अँगल क्यू ओ आर, अँगल क्यू ओ आर इज इक्वल टू 90 डिग्री हे आपण ॲज्युम करतो. अगेन फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर, फ्रॉम the geometry of figure, this angle r dash plus 90 degree plus r is equal to 180 degree. कारण बघा लक्ष घ्या, हा नॉर्मल आहे म्हणजे हा टोटल अँगल हा तुमचा 180 डिग्री आहे आणि मग याच्यामध्ये काय काय आहे, r dash आहे, हा 90 डिग्री आपण ॲज्युम केलेला आहे, आणखीन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर आहे. तर हा टोटल जो अँगल आहे तो 180 डिग्री आहे. दॅट इज फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर. आणखीन एक गोष्ट इथं महत्वाची आहे, हा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आर डॅश दॅट इज इक्वल टू आय पी. कारण हे प्रूव्ह केलंय आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये की अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. सो यू कॅन रिप्लेस दिस आर डॅश बाय आय पी. सो आय पी प्लस आर is equal to 180 minus 90, that is 90 degree. तर याला आम्ही इक्वेशन नंबर 1 दिलं, म्यू इज इक्वल टू साइन आय पी अपॉन साइन आर ला. आणखीन आय पी प्लस आर इक्वल टू 90 म्हणजे आर इज इक्वल टू 90 मायनस आय पी, याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. हे सगळं आपण जॉमेट्रीवरनं काढलं आणि मग सबस्टिट्युटिंग 2 in 1, तर काय येईल, म्यू इज इक्वल टू साइन आय पी अपॉन साइन 90 माइनस आय पी, and sin 90 minus ip is cos ip, so it is equal to sin sin ip upon cos ip, and that is equal to tan ip. So we get the equation, final equation, mu is equal to tan ip. So this is the proof of the Brewster's law. आपण स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे
की टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल इक्वल टू म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि तेच आपण प्रूव्ह केलं बाय टेकिंग द हेल्प ऑफ जॉमेट्री. तर परत एकदा थोडेसे स्टेप्स मी रिपीट करतो, लक्ष द्या. पहिल्यांदा स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल इन वर्ड्स मध्ये की टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू. त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. डायग्राम ड्रॉ करताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. हे रे डायग्राम असल्यामुळे आयरो दाखवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पेन्सिलनं डायग्राम काढायचे. ओ पी ओ हा डॉट आणि एरो दोघं, कारण हा ऑर्डिनरी लाईट आहे. नॉर्मल एम एन दाखवा. ओ क्यू इथं फक्त डॉट दाखवा आणि इथं फक्त एरोज दाखवा, नॉट द डॉट्स. यू कॅन शो ओनली द एरोज बिकॉज दिस इज प्लेन पोलरायझ्ड लाईट. ह्या डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला थोडंसं याचं लेबलिंग पण लक्षात यायला पाहिजे. आयपी हा काय आहे तर तिथं लिहा तुम्ही, आयपी इज द अँगल ऑफ पोलरायझेशन किंवा पोलरायझिंग अँगल. आर हा काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा, आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर डॅश. या गोष्टीचं तिथं तुम्ही पेन्सिलनं लेबलिंग इथं करणं गरजेचं आहे. आणि हा नॉर्मल आहे, एन एन डॅश हा नॉर्मल आहे. एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आपण एक्सप्लेनेशन मध्ये सांगावं लागेल की ऑर्डिनरी लाईट PO इज इन्सिडेंट ऑन द सरफेस XY. द पार्ट ऑफ लाईट इज रिफ्लेक्टेड, पार्ट ऑफ लाईट इज रिफ्रॅक्टेड. Refracted light is always plane polarized. We can change the angle of incidence so that the reflected light is also plane polarized. That angle of incidence is called polarizing angle. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही स्नेल्स लॉ कन्सिडर करा. B इक्वल टू साइन IP अपॉन साइन R. Geometry of the figure R dash plus 90 degree plus R is equal to 180. R dash ला रिप्लेस करा IP न. सो IP प्लस 90 प्लस R इज इक्वल टू 180, आणि याच्यावरून अँगल R इज इक्वल टू 90 मायनस IP हे प्रूव्ह केलं. हे इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर B इक्वल टू साइन IP अपॉन साइन 90 मायनस IP. सो साइन 90 मायनस IP ला कॉस IP ना आपण रिप्लेस केलं, आणि मग B इक्वल टू साइन IP अपॉन कॉस IP हे इक्वेशन आलं. साइन अपॉन कॉसलाच आपण टॅन म्हणतो. सो म्यू इज इक्वल टू टॅन IP. अशा पद्धतीनं आपण हा 3 मार्काचा क्वेश्चन स्टेट अँड प्रूव्ह किंवा स्टेट अँड एक्सप्लेन ब्रेवस्टर्स लॉ हा आपण आज बघितलेला आहे. तर पोलरायझेशन मधला नंतरचा प्रश्न आहे, कारण आज आपण थोडंसं समराइज करू. पोलरायझेशन फिनॉमिना काय आहे हे आपण बघितलं. ऑर्डिनरी लाईट म्हणजे अनपोलरायझ्ड लाईट आणि पोलरायझ्ड लाईट यातला फरक आपण बघितला. आणखीन आता आपण शेवटचा पॉइंट बघायचा आहे, तो पण अतिशय महत्वाचा आहे. मध्ये 3 मार्काचा हा मोठा क्वेश्चन बघितला आपण, स्टेट अँड प्रूव्ह ब्रेवस्टर्स लॉ. तर बोर्डरला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स या पॉइंटवर येऊ शकतात, कारण हा 7.7 एकच पॉइंट आहे पोलरायझेशन ऑफ लाईट, पण हा अतिशय महत्वाचा आहे. आणि क्वेश्चन्स कसे येतात बघा. तर पहिला एक क्वेश्चन मी न्यूमरिकल मध्ये घेतो. थिअरीचे क्वेश्चन्स तर झालेत आपले. एखाद्या वेळेस डिस्टिंग्विश बिटवीन पोलरायझड अनपोलरायझड येऊ शकतो. स्टेट अँड प्रूव्ह द ब्रेवस्टर्स लॉ किंवा डिफाईन द टर्म्स पण येऊ शकतो. आता एक्झाम्पल्स बघायच्या अगोदर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपला राहिलेला आहे, तो आपण बघू आणि मग आपण ब्रेवस्टर्स लॉ कडे जाऊ. त्याच्यामध्ये आहे प्लेन ऑफ व्हायब्रेशन, अँड सेकंड पॉइंट इज द प्लेन ऑफ पोलरायझेशन. प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड सेकंड इज प्लेन ऑफ पोलरायझेशन. तर हे दाखवण्यासाठी आपण एक डायग्राम काढतो इथं, की एक प्लेन आहे की ज्याच्यामध्ये लाईट हा व्हायब्रेट होतो. त्या प्लेनला आपण नाव देतो इथं ABCD. सो द प्लेन इन विच द लाईट व्हायब्रेट्स इज कॉल्ड द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. द प्लेन ABCD in which the lights or vibrates is called, याला नाव दिलं प्लेन ऑफ व्हायब्रेशन. सो हाऊ टू डिफाइन इट? द प्लेन इन विच द प्लेन पोलराइज्ड लाइट vibrates is called the plane of vibration. So ABCD is called the plane of vibration. Next, plane of polarization. So the plane which is perpendicular to the plane of vibration is called the plane of polarization. म्हणजे इथं आपण काय करूया, EFGH असा मी परपेंडिक्युलर प्लेन एक ड्रॉ केलेला आहे की जो ABCD ला परपेंडिक्युलर आहे, आणि याला आपण नाव देतो
plane of polarization. So plane of vibration is A, B, C, D, and the plane which is perpendicular to the plane of vibration is called the plane of polarization. तर याचे पण डेफिनेशन्स तुम्हाला 2 मार्काला बोर्डाला येऊ शकतात. आता अगदी शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. तर शेवटचा एक 2 एक्झाम्पल्स आहेत जे महत्त्वाचे आहेत. आणखीन एक कन्सेप्ट आहे ती पण आज महत्त्वाची सांगणार आहे की 1775 च्या दरम्यान फ्रेंच मिलिटरी इंजिनियर मालूस डिस्कवर्ड ही वॉज द फर्स्ट टू यूज द वर्ल्ड पोलरायझेशन. तर त्याला मालूस लॉ म्हणून फेमस लॉ आहे. त्याचा उपयोग पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये होईल आणि तो आहे I इज इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर डेल्टा किंवा कॉस स्क्वेअर थीटा. याला आम्ही नाव दिलेलं आहे मालूस लॉ. याची थेरी तुम्हाला नाही पण एक्सरसाइज मध्ये याचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला हा लॉ महत्वाचा आहे. तर अगदी शेवटचे 2 मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करू. तर पहिला एक्झाम्पल आहे की फॉर द ग्लास प्लेट ॲज ए पोलरायझिंग विथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.633 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.633 कॅल्क्युलेट द पोलरायझिंग अँगल. तर तुम्हाला इथं पोलरायझिंग अँगल IP कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ब्यू दिलेला आहे. सो बाय युजिंग ब्रेवस्टर्स लॉ B इक्वल टू tan IP. ब्यू ची किंमत घाला 1.633 इज इक्वल टू tan IP. या tan ला इकडे घ्या म्हणजे IP इज इक्वल टू tan इनवर्स 1.633 आणि तुम्ही नॅचरल टँजंट मध्ये गेलात आणि तो अँगल कॅल्क्युलेट केलात तर हा जो अँगल ऑफ पोलरायझेशन येतो तो 58 डिग्री अँड 31 मिनिट्स. तर हा तुम्हाला लॉग टेबल मध्ये नॅचरल लॉगॅरिथम मध्ये 1.6 चा 33 मध्ये लोकेट केला तर हा अँगल तुम्हाला येतो 58 डिग्री अँड 31 मिनिट्स. तर अशा पद्धतीनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू दिला तर तुम्ही पोलरायझिंग अँगल ब्रेवस्टर्स लॉचा वापर करून तुम्ही पोलरायझिंग अँगल काढू शकता. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पोलरायझिंग अँगल दिला 60 डिग्री सो यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स हे बोर्डाला तुम्हाला 2 मार्काला येतात. मग या मालूस लॉचा काय उपयोग आहे तो थोडक्यात सांगतो आणि मग आज आपण हा लेक्चर आपण इथं थांबूया. तर दिस मालूस लॉ इज रिलेटेड टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. काय होतं की एक आपण अशा पद्धतीचा पोलरायडर घेतला तर 2 सारखे घेऊ. एकाला आम्ही नाव दिलं पोलरायझिंग, एकाला नाव दिलं अॅनालायझर. आणि या मध्ये आपण लाईट इन्सिडेंट केलं तर लाईट इन्सिडेंट केल्यानंतर बाहेर किती पद्धतीने इंटेन्सिटी व्हेरी होतो. कारण तुम्ही I0 एवढी लाईटची इंटेन्सिटी टाकला याच्यातनं बाहेर येणारा जो लाईट आहे तो आपण I म्हणलं. तर या बाहेर येणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी आणि इन्सिडेंट केलेल्या लाईटची इंटेन्सिटी यातलं रिलेशन देण्यासाठी हे इक्वेशन आहे. तर I इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर डेल्टा. आता फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू हा डेल्टा 60 डिग्री आहे. डेल्टा 60 डिग्री आहे आणि आम्हाला इंटेन्सिटी किती डिक्रीज होते हे काढण्यासाठी मग आम्ही असं करतो की I इक्वल टू I0 कॉस स्क्वेअर 60 डिग्री. मग कॉस 60 किती आहे 1/2 सो 1/2 स्क्वेअर म्हणजे हा I0 अपॉन 4 आला. याचा अर्थ काय झाला की आम्ही इंटेन्सिटी I0 इन्सिडेंट केली होती आणि आम्हाला इंटेन्सिटी मिळाली I0 अपॉन 4 म्हणजे 1/4 इंटेन्सिटी ही तिथे डिक्रीज झाली. हे काढण्यासाठी आपण या मालूस लॉचा उपयोग हा करू शकतो. सो थीटा इज द अँगल बिटवीन द ऍक्सिस ऑफ द लाईट अँड द incident light. This is called this angle theta. So in this way you can use the Malus law. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण पोलरायझेशन ऑफ लाईट हा एक लाईटचा फिनॉमिना आहे त्याची डेफिनेशन महत्त्वाची आहे. द रिस्ट्रिक्शन ऑफ लाईट टू हॅब्रेट द लाईट इन द सिंगल प्लेन इज कॉल्ड द पोलरायझेशन ऑफ लाईट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पोलरायझेशन ऑफ लाईट प्रूव्स द ट्रान्सवर्स लाईट इज द ट्रान्सवर्स वेव्ह. कारण ज्याच्यामध्ये परपेंडिक्युलर व्हायब्रेशन आहेत तेच रिस्ट्रिक्ट करू शकतात. लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे साऊंड वेव्ह मध्ये टू अँड फ्रो व्हायब्रेशन असतात तिथं परपेंडिक्युलर व्हायब्रेशनच नसतात त्यामुळे ते पोलराइज्ड व्हायचा प्रश्नच येत नाही. तर पोलरायझेशन प्रूव्स द लाईट इज द ट्रान्सवर्स वेव्ह. ऑर्डिनरी लाईट, प्लेन पोलरायझर लाईट, स्टेट अँड प्रूव्ह द ब्रेवस्टर्स लॉ अँड डिफाईन द प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन. एवढे आपण कॉन्सेप्ट या आजच्या लेक्चरला बघितले. थँक्यू.